नमस्कार मित्रांनो, एस आय स्टडी पॉइंट या युट्यूब चॅनल आपले स्वागत. आपण पाहणार आहोत सामान्य ज्ञान चालू घडामोडी 2023-24 TCS IBS पॅटर्न नुसार होणाऱ्या आदिवासी विभाग भरती, समाज कल्याण विभाग भरती, महिला व बाल विकास भरती, शिक्षक भरती, MPSC संयुक्त पूर्व परीक्षा गट ब व गट क यासाठी उपयुक्त करंट अफेअर्स 2022-23-24 स्पष्टीकरणासह इतिहास, भूगोल, राज्यघटना आणि सामान्य विज्ञान IMP GK प्रश्नांचा सराव पाहण्यासाठी एस आय स्टडी पॉइंट या युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. चला तर पाहूया अतिसंभाव्य प्रश्नसंच 2. प्रश्न 1. महाराष्ट्रातील पहिले शिक्षक साहित्य संमेलन कोठे आयोजित केले? ऑप्शन आहेत: ए. छत्रपती संभाजीनगर, बी. पुणे, सी. नाशिक, डी. नागपूर. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए. छत्रपती संभाजीनगर. महाराष्ट्रातील पहिले शिक्षक साहित्य संमेलन छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित केले. IMP पॉइंट्स पाहू. 10 फेब्रुवारी 2024 रोजी पहिले शिक्षक साहित्य संमेलन पार पडले आहे. अध्यक्ष कवी डॉक्टर हबीब भंडारे हे होते. संमेलनाचे उद्घाटक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्या हस्ते झाले. शिक्षकांच्या साहित्य प्रतिमेचा तसेच शिक्षकांच्या कलेला वाव मिळावा, तसेच शिक्षकांना व्यासपीठ मिळावे या उद्देशाने हे शिक्षक साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. प्रश्न 2. अलीकडेच भारतासाठी जागतिक सुवर्ण परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ऑप्शन आहेत: ए. सचिन जैन, बी. आरती साहेना, सी. धर्मेश सोडा, डी. शीला कुलकर्णी. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए. सचिन जैन. अलीकडेच भारतासाठी जागतिक सुवर्ण परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सचिन जैन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. IMP पॉइंट्स. सचिन जैन यांनी फेब्रुवारी 2024 मध्ये भारतासाठी जागतिक सुवर्ण परिषदेचे नवीन CEO म्हणून नियुक्ती करण्यात आली. सचिन जैन हे डी बियर्स मधून जागतिक सुवर्ण परिषदेचे सामील होतील, जिथे त्यांनी गेल्या 13 वर्षापासून अनेक वरिष्ठ भूमिका पार पडल्या आहेत. त्यांना भारतीय ग्राहक आणि दागिन्याच्या बाजारपेठेची सखोल माहिती आहे. प्रश्न 3. महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री कोण बनले आहेत? ऑप्शन आहेत: ए. एकनाथ शिंदे, बी. देवेंद्र फडणवीस, सी. अजित पवार, डी. नितीन गडकरी. आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी. देवेंद्र फडणवीस. यांच्याविषयी पाहू. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे 21वे मुख्यमंत्री बनले आहेत. तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले 2014, 2019 व 2024. आतापर्यंत 7 व्यक्ती एकापेक्षा अधिक वेळा मुख्यमंत्री बनले. महाराष्ट्राच्या इतिहासात फक्त 2 मुख्यमंत्री 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. त्यामध्ये वसंतराव नाईक आणि देवेंद्र फडणवीस आहेत. देवेंद्र फडणवीस यांची राजकीय कारकीर्द 1999 ते 2024 विधानसभा सदस्य होते. 2 वेळा नागपूरचे महापौर, 2013 महाराष्ट्र BJPचे अध्यक्ष, 2014 महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, 2019 महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे सर्वात कमी काळ मुख्यमंत्री, 2019-22 विरोधी पक्षनेता, 2022-24 उपमुख्यमंत्री आणि 2024ला महाराष्ट्राचे पुन्हा मुख्यमंत्री झाले आहेत. प्रश्न 4. नुकतेच जगातील सर्वात तरुण विश्व बुद्धिबळ चॅम्पियन कोण बनला? ऑप्शन आहेत: ए. चिराग शेट्टी, बी. अनन्या पटेल, सी. डी. गुकेश, डी. विश्वनाथ आनंद. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी. डी. गुकेश. IMP पॉइंट्स पाहू. विश्व बुद्धिबळ चॅम्पियन 2024 आयोजन सिंगापूर येथे झाले. विजेता डी. गुकेशने चीनच्या डिंग लिरेन यांचा पराभव केला. जगात सर्वात तरुण विश्व बुद्धिबळ चॅम्पियन बनला वयाच्या 18व्या वर्षी. भारताचा दुसरा विश्व बुद्धिबळ चॅम्पियन ठरला. यापूर्वी विश्वनाथ आनंद 2012ला
प्रश्न 5. 2025 मध्ये पुरुषांच्या ज्युनियर हॉकी विश्वचषकाचे आयोजन कोणता देश करेल? ऑप्शन आहेत ए. जर्मनी, बी. फ्रान्स, सी. भारत, डी. मलेशिया. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी. भारत. 2025 मध्ये पुरुषांच्या ज्युनियर हॉकी विश्वचषकाचे आयोजन भारत देश करेल. IMP पॉइंट्स. आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशन FIH ने डिसेंबर 2025 मध्ये 24 संघांचा समावेश FIH हॉकी कनिष्ठ विश्वचषक स्पर्धेचे आयोजन पदासाठी भारताची निवड अध्यक्ष तैयब इक्राम, हॉकी इंडियाचे अध्यक्ष डॉ. दिलीप तिर्की. स्पर्धेचे महत्त्व आणि जागतिक हॉकी प्रतिभेला उत्साहाने देण्यासाठी भारताच्या वचनबद्धतेवर भर दिला. भारताने याआधी 3 वेळा या स्पर्धेचे आयोजन 2 वेळा विजय मिळवला आहे. प्रश्न 6. प्रजासत्ताक दिन 2024 मध्ये भारत लोकशाहीची माता या थीमच्या झाकीने पहिले स्थान पटकावले ती कोणत्या मंत्रालयाशी संबंधित होते? ऑप्शन आहेत ए. संरक्षण मंत्रालय, बी. सांस्कृतिक मंत्रालय, सी. अर्थ मंत्रालय, डी. कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी. सांस्कृतिक मंत्रालय. प्रजासत्ताक दिन 2024 मध्ये भारत लोकशाहीची माता या थीमच्या झाकीने पहिले स्थान पटकावले ती सांस्कृतिक मंत्रालयाशी संबंधित होते. IMP पॉइंट्स. भारत लोकशाहीची माता थीम असलेल्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या 2024 मधील 75व्या स्वातंत्र्य दिनाच्या परेडमध्ये प्रथम पारितोषिक मिळाले. या झाकीने प्राचीन भारतापासून आधुनिक काळापर्यंत लोकशाहीची उत्क्रांती दर्शवली. इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर द आर्ट्सने विजयाची घोषणा केली. व्हायब्रंट विलेज चित्रित करणाऱ्या गृह मंत्रालयाच्या झाकीने दुसरे पारितोषिक पटकावले. प्रश्न 7. अलीकडे आपत्कालीन व्यवस्थापनावरील दुसरी भारत रशिया आयोगाची बैठक कोठे झाली? ऑप्शन आहेत चंदीगड, बी. मॉस्को, सी. नवी दिल्ली, डी. चेन्नई. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी. मॉस्को. अलीकडेच आपत्कालीन व्यवस्थापनावरील दुसरी भारत रशिया आयोगाची बैठक मॉस्को येथे झाली. IMP पॉइंट्स. मॉस्कोने 28 ऑगस्ट 2024 रोजी आपत्कालीन व्यवस्थापनावरील संयुक्त रशियन भारतीय आयोगाची दुसरी बैठक आयोजित केली. भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी केले. दोन्ही देशांनी आपत्ती व्यवस्थापनावरील सर्वोत्तम पद्धती आणि धडे सामायिक करणे सुरू ठेवण्याचे मान्य केले. 2025-26 दरम्यान आपत्कालीन व्यवस्थापनातही सहकार्य करतील. या भारत रशिया संयुक्त आयोगाची पहिली बैठक 2016 मध्ये नवी दिल्ली येथे झाली. प्रश्न 8. पॅरिसमधील 2024 मध्ये महाराष्ट्रातील कोणत्या खेळाडूने पदक जिंकले? ऑप्शन आहेत ए. स्वप्नील कुसळे, बी. अविनाश साबळे, सी. चिराग रेड्डी, डी. यापैकी नाही. याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए. स्वप्नील कुसळे. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये महाराष्ट्रातील स्वप्नील कुसळे यांनी पदक जिंकले. IMP पॉइंट्स. स्वप्नील कुसळे या महाराष्ट्रातील खेळाडूने नेमबाजीत ब्रॉन्झ जिंकले. ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारा दुसरा महाराष्ट्रातील खेळाडू ठरला. यापूर्वी आशाबा जाधव कुस्ती यामध्ये यांनी पदक मिळवले. पॅरिस ऑलिम्पिक 2024 आयोजन फ्रान्स पॅरिस येथे. भारताचे खेळाडू सहभागी 117. भारत पद 6, गोल्ड 0, सिल्वर 1, ब्रॉन्झ 5. ध्वजवाहक उद्घाटक PV सिंधू बॅडमिंटन आणि शरद कमल. ध्वजवाहक समारोप मनु भाकर नेमबाज, PR श्रीजेश हॉकी. हे होते. प्रश्न 9. पुरुष हॉकी विश्वकप 2024 चा विजेता संघ कोणता ठरला? ऑप्शन आहेत नेदरलँड, बी. भारत, सी. मलेशिया, डी. पाकिस्तान. योग्य उत्तर आहे ऑप्शन ए. नेदरलँड. IMP पॉइंट्स.
पुरुष हॉकी विश्वकप 2024 आयोजन ओमान, विजेता नेदरलँड, उपविजेता मलेशिया, एकूण संघ 16. पहिल्यांदा ही स्पर्धा आयोजित करण्यात आली. प्रश्न 10. खेलो इंडिया युथ गेम्स 2024 चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? ऑप्शन आहेत ए तामिळनाडू, बी महाराष्ट्र, सी केरळ, डी गोवा. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए तामिळनाडू. खेलो इंडिया युथ गेम्स 2024 चे आयोजन तामिळनाडू राज्यात करण्यात आले होते. IMP पॉइंट्स. खेलो इंडिया युथ गेम्स 2024 आयोजन तामिळनाडू. टॉप राज्ये: प्रथम महाराष्ट्र 158 पदक, दुसरा क्रमांक तामिळनाडू, तिसरा क्रमांक हरियाणा. प्रश्न 11. नुकतेच ICC पुरुष T20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धा कोणी जिंकली? ऑप्शन आहेत ए ऑस्ट्रेलिया, बी भारत, सी श्रीलंका, डी दक्षिण आफ्रिका. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी भारत. नुकतेच ICC पुरुष T20 वर्ल्ड कप स्पर्धा 2024 भारताने जिंकली. IMP पॉइंट्स आहेत. ICC पुरुष T20 वर्ल्ड कप 2024 9वे होते. सुरुवात 2007 पासून झाली. विजेता भारत दुसऱ्यांदा विजेता ठरला 2007 आणि 2024 ला. उपविजेता दक्षिण आफ्रिका. अंतिम सामना बारडोस. आयोजन USA आणि वेस्ट इंडिज. सामनावीर विराट कोहली. मालिकावीर जसप्रीत बुमराह. दक्षिण आफ्रिका कर्णधार एडन मार्करम. भारत रोहित शर्मा. T20 कप विजेता भारत 2 वेळेस, इंग्लंड 2 वेळेस, वेस्ट इंडिज 2 वेळेस. प्रश्न 12. राष्ट्रीय क्रीडा दिवस कधी साजरा करण्यात येतो? ऑप्शन आहेत ए 26 ऑगस्ट, बी 27 ऑगस्ट, सी 28 ऑगस्ट, डी 29 ऑगस्ट. बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी 29 ऑगस्ट. राष्ट्रीय क्रीडा दिवस 29 ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येतो. IMP पॉइंट्स. दरवर्षी 29 ऑगस्टला भारतात राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो, कारण या दिवशी मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस असतो. हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद जन्म 29 ऑगस्ट 1905 रोजी आहे. प्रश्न 13. नुकतेच 2024 मध्ये महाराष्ट्रातील किती व्यक्तींना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? ऑप्शन आहेत ए 6, बी 7, सी 8, डी 9. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए 6. नुकतेच 2024 मध्ये महाराष्ट्रातील 6 व्यक्तींना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. IMP पॉइंट्स. पद्मभूषण महाराष्ट्रात 6. होर्मुसजी एन कामा साहित्य आणि शिक्षक पत्रकारिता यासाठी मिळाला. 2 नंबरला आहेत अश्विन मेहता वैद्यकीय सेवा. 3 राम नाईक सार्वजनिक व्यवहार सार्व व्यवहार. 4 दत्तात्रय मायालू उर्फ राजदत्त कला. 5 प्यारेलाल शर्मा कला. 6 कुंदन व्यास साहित्य आणि शिक्षण पत्रकारिता. महाराष्ट्रातील एकूण 6 व्यक्तींना पद्मभूषण पुरस्कार मिळाला. प्रश्न 14. अलीकडेच कोणत्या मंत्रालयाला आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये लेखामधील सर्वोत्तम कामगिरीसाठी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? ऑप्शन आहेत ए अर्थ मंत्रालय, बी वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, सी माहिती आणि प्रसार मंत्रालय, डी कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी माहिती आणि प्रसार मंत्रालय. अलीकडेच माहिती आणि प्रसार मंत्रालय आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये लेखामधील सर्वोत्तम कामगिरीसाठी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. IMP पॉइंट्स. माहिती आणि प्रसार मंत्रालयाला भारतीय नागरी लेखा सेवेच्या 48व्या स्थापना दिनानिमित्त आर्थिक वर्ष 2023-24 साठी लेखामधील सर्वोत्तम कामगिरीसाठी पुरस्कृत करण्यात आले. मुख्य लेखा नियंत्रक अजय एस सिंग. प्रश्न 15. अलीकडेच परोपकारी कार्यासाठी PV नरसिंहराव स्मृती पुरस्कार कोणाला मिळाला? ऑप्शन आहेत ए रतन टाटा, बी मुकेश अंबानी, सी गौतम अदानी, डी शिव नाडर. बरोबर उत्तर आहे
ऑप्शन ए रतन टाटा. अलीकडेच परोपकारी कार्यासाठी पी व्ही नरसिंहराव स्मृती पुरस्कार रतन टाटा यांना मिळाला. टाटा सनचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांना त्यांच्या परोपकारी कार्यासाठी 2024 मध्ये पी व्ही नरसिंहराव मेमोरियल पुरस्कार मिळाला. मुंबईत हा पुरस्कार सोहळा पार पडला. प्रश्न 16. गोदावरी नदीवर बांधलेले जायकवाडी धरण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन आहेत चंद्रपूर, बी औरंगाबाद संभाजीनगर, सी अमरावती, नांदेड, डी नांदेड. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी औरंगाबाद संभाजीनगर. गोदावरी नदीवर बांधलेले जायकवाडी धरण महाराष्ट्रातील औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर या जिल्ह्यात आहे. IMP पॉइंट्स. जायकवाडी धरण स्थापना पैठण, औरंगाबाद, संभाजीनगर. नदी गोदावरी. उद्घाटन व कार्यरत 1976 पासून. क्षमता 102 TMC. उद्देश सिंचन, जलविद्युत, वीज निर्मिती 12 मेगावॅट. जलाशयाचे नाव नाथसागर. प्रश्न 17. डिसेंबर 2022 मध्ये सुरू झालेला समृद्धी महामार्ग. प्रश्न 17. डिसेंबर 2022 मध्ये सुरू झालेला समृद्धी महामार्ग एक्सप्रेस हायवे मुंबईशी महाराष्ट्रातील कोणत्या शहराला जोडतो? ऑप्शन आहेत ए नाशिक, बी अमरावती, सी नागपूर, डी पुणे. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी नागपूर. डिसेंबर 2022 मध्ये सुरू झालेला समृद्धी महामार्ग एक्सप्रेस हायवे मुंबईशी महाराष्ट्रातील नागपूर शहराला जोडतो. समृद्धी महामार्ग मुंबई नागपूर एकूण लांबी 701 किमी, 6 पदवी द्रुतगती मार्ग आहे. नाव हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग. जिल्हे 10, तालुके 26 जोडले गेले आहेत. खेडी 390. घोषणा 2015 मध्ये. प्रकल्प पायाभरणी डिसेंबर 2018 मध्ये. प्रश्न 18. हिराकूड धरण कोणत्या नदीवर बांधले गेले आहे? ऑप्शन आहेत ए यमुना, बी गंगा, सी महानदी, डी गोदावरी. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी महानदी. हिराकूड धरण महानदीवर बांधले गेले आहे. मित्रांनो, ओडिशा राज्यातील हिराकूड धरणाची पूर्ण लांबी जवळजवळ 300 किमी एवढी असून हे धरण 1957 मध्ये बांधून पूर्ण झाले होते. प्रश्न 19. महाराष्ट्र सरकारचे मंत्रिमंडळ सामूहिकपणे महाराष्ट्राच्या विधानसभेला जबाबदार असते असे भारतीय राज्यघटनेतील कोणत्या अनुच्छेदात सुनिश्चित केले आहे? ऑप्शन आहेत ए अनुच्छेद 164, बी अनुच्छेद 180, सी अनुच्छेद 152, डी अनुच्छेद 158. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए अनुच्छेद 164. महाराष्ट्र सरकारचे मंत्रिमंडळ सामूहिकपणे महाराष्ट्राच्या विधानसभेला जबाबदार असते असे भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 164 नुसार सुनिश्चित केले आहे. IMP पॉइंट्स. कलम 152 राज्य यांची व्याख्या. कलम 158 राज्यपाल पदाच्या शर्ती. कलम 158 राज्यपाल पदाच्या शर्ती. कलम 164 मंत्र्यासंबंधी तरतुदी. कलम 180 उपाध्यक्ष अन्य व्यक्ती यांची अध्यक्षपदाची कर्तव्ये पार पाडणे. प्रश्न 20. मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची मंजूर संख्याबळ मार्च 2022 पर्यंतच्या माहितीनुसार किती आहे? ऑप्शन आहेत ए 96, बी 94, सी 86, डी 90. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 94. मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची मंजूर संख्याबळ मार्च 2022 पर्यंतच्या माहितीनुसार 94 इतके आहे. IMP पॉइंट्स. मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना 14 ऑगस्ट 1862. कार्यक्षेत्र दमण, दीव, दादरा, नगर हवेली, गोवा. ठिकाण मुंबई. खंडपीठे औरंगाबाद, नागपूर, पणजी. एकूण न्यायाधीश 94. सध्या मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय. प्रश्न 21.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात सर्वाधिक प्रतिनिधी डॅश मधून होते. ऑप्शन आहेत लाहोर, बी मद्रास, सी दिल्ली, डी बॉम्बे. बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी बॉम्बे. IMP पॉइंट्स. राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन 28 ते 31 डिसेंबर 1895 ला झाले. ठिकाण मुंबई, गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळा. अध्यक्ष व्यायामचंद्र बॅनर्जी. उपस्थित सदस्य 72. सर्वाधिक मुंबई प्रांतातील सदस्य 21. संस्थापक सचिव एलएम ह्यूम. प्रश्न 22. डॅश यांनी 1867 मध्ये मुंबईत प्रार्थना समाजाची स्थापना केली. ऑप्शन आहेत ए दयानंद सरस्वती, बी राजा राम मोहन राय, सी स्वामी विवेकानंद, डी आत्माराम पांडुरंग. बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी आत्माराम पांडुरंग. आत्माराम पांडुरंग यांनी 1867 मध्ये मुंबईत प्रार्थना समाजाची स्थापना केली. IMP पॉइंट. प्रार्थना समाज स्थापना 31 मार्च 1867. ठिकाण मुंबई. संस्थापक भांडारकर, आत्माराम पांडुरंग, न्यायमूर्ती रानडे. उद्देश धार्मिक आणि सामाजिक सुधारणा घडवून आणल्या. प्रेरणा केशवचंद्र सेन यांच्याकडून प्रेरणा घेत ब्राह्मो समाजाच्या धर्तीवर स्थापना. प्रश्न 23. 1924 मध्ये खालीपैकी कोणी बहिष्कृत हितकरणी सभेचे नेतृत्व केले. प्रश्न 23. 1924 मध्ये खालीपैकी कोणी बहिष्कृत हितकरणी सभेचे नेतृत्व केले होते. ऑप्शन आहेत ए बाळ गंगाधर टिळक, बी गोविंद रानडे, सी डॉक्टर भीमराव आंबेडकर, डी ज्योतिराव गोविंदराव फुले. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी डॉक्टर भीमराव आंबेडकर. 1924 मध्ये डॉक्टर भीमराव आंबेडकर यांनी बहिष्कृत हितकरणी सभेचे नेतृत्व केले होते. IMP पॉइंट्स. नेतृत्व 20 जुलै 1924 मध्ये मुंबई येथे डॉक्टर भीमराव आंबेडकर यांनी केले. उद्देश अस्पृश्यतेच्या उन्नतीसाठी सामाजिक चळवळ उभी करण्यासाठी. प्रश्न 24. खालीपैकी खालीपैकी कोणता पदार्थ पूर्णान्न म्हणून ओळखला जातो. ऑप्शन आहे ए दूध, बी पाणी, सी तूप, डी सोयाबीन. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए दूध. दूध हा पदार्थ पूर्णान्न म्हणून ओळखला जातो. IMP पॉइंट्स. दुधाला पूर्ण अन्न आहार म्हटले जाते कारण त्यात सर्व प्रकारचे पोषक तत्वे जसे की प्रथिने, फायबर आणि आवश्यक जीवनसत्वांसारख्या सर्व आवश्यक पोषक गोष्टी असतात. म्हणूनच दुधाला पूर्ण अन्न म्हणून संबोधले जाते. प्रश्न 25. रसायनाचा राजा म्हणून कोणाला संबोधतात. ऑप्शन आहेत ए नायट्रोजन ऑक्साईड, बी सल्फ्युरिक ऍसिड, सी हायड्रोक्लोरिक ऍसिड, डी अमिनो आम्ल. बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी सल्फ्युरिक ऍसिड. IMP पॉइंट्स. कारण सल्फ्युरिक ऍसिडचा वापर हायड्रोक्लोरिक ऍसिड, नायट्रिक ऍसिड, रंग तसेच अनेक औषध तयार करण्यासाठी केला जातो. म्हणूनच सल्फ्युरिक ऍसिडला किंग ऑफ केमिकल्स म्हणजेच रसायनाचा राजा असे म्हटले जाते. मित्रांनो, अशाच प्रकारचे प्रश्न पाहण्यासाठी SI स्टडी पॉइंट या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.